अशा पद्धतीची डिझाइन बनवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. कारण ही डिझाइन खूप सुंदर व सिंपल व सोबर दिसत आहे. तर ही डिझाइन कशी बनवलेली आहे ती पाहू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता भाई कट करण्यासाठी मी पहिल्यांदा इथे उंची जी आहे ती 6 इंच आहे, त्यामध्ये प्लस 1 इंच केलेलं आहे. म्हणजेच इथे उंची जी घेतलेली आहे 6 प्लस 1 इंच म्हणजेच बरोबर 7 इंच उंची घेतलेली आहे. म्हणजेच ही लेंथ ही जी आहे ती 6 प्लस 1 इंच घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, तर ही बाही कट करण्यासाठी पहिल्यांदा हा जो आहे तो कापड घेतलेला आहे. तर त्या कपड्याला मी अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथून आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. इथूनही आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. आता ही जी लाईन दिसत आहे ती 1.5 इंचाची लाईन म्हणजेच इथे किती घेतलेला आहे आपण 1.5 इंच घेतलेला आहे. इथून सरळ रेष अशा पद्धतीने आखायची आहे. आता तुमचा जो आर्महोल आहे म्हणजेच जो तुमचा भाग आहे म्हणजेच मुंड्याची आपण जशी मापे टाकतो तशा पद्धतीने टाकायचं आहे. तर आता इथून पहा म्हणजे आता आपण कशा पद्धतीने टाकायचं आहे, तर ही फोल्ड आता आपण जर भाईचं माप टाकायचं असेल तर हे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर इथून आपल्याला जी आपली पाठीमागचा आकार आलेला आहे त्यातून आपल्याला 1 इंच वजा करून जे माप येईल म्हणजेच आता पाठीमागचा आकार म्हणजे आपला जो मुंडा असतो तो मुंडा जो आहे तो किती आलेला आहे, तर तो 8.5 इंच आलेला आहे. तर 8.5 इंचच्या आतमध्ये आपल्याला सर्व मापे टाकायची आहेत. तर ती मापे कशी टाकायची आहेत ते आता पाहूया. तर फक्त काय केलेलं आहे, इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथून आपल्याला जे आपलं आर्महोल म्हणजे जे आपलं पाठीमागचा आकार जो अशा पद्धतीने आपला जो पाठीचा भाग असतो, हा जो आकार आहे, तो अशा पद्धतीने पाठीचा भाग असतो पहा. हा आकार जो आहे तो मोजायचा आहे. त्यामधून वजा -1 इंच करायचा आहे. जो -1 करून जो माप आलेला आहे, तो इथे घ्यायचा आहे. म्हणजेच आपण इथे बाहीचं माप टाकत आहोत. तर तो जो आलेला आहे, तो आकार 9.5 आला होता. त्यातून 1 इंच वजा केलं, 8.5 इंच आलेला आहे. आता इथून बाहीचा उतार घ्यायचा आहे, तो बाहीचा उतार इथून मी 3.5 इंच घेत आहे. आता इथे जी 3.5 इंच आलेला आहे, म्हणजेच इथे जी लाईन आहे, ती 3.5 इंच आलेलं आहे. इथून आता आपण सरळ 1.5 इंच माप घेणार आहोत. इथूनही आपल्याला सरळ 1.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही जी रेष दिसत आहे, ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. आता याचा जो आहे तो मध्य घ्यायचा आहे, म्हणजेच 6.5 इंच आलेला आहे, त्याचा मध्य आपण इथे अशा पद्धतीने घ्यायचा आहे व आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाव इंचने आकार द्यायचा आहे व इथे आपल्याला पाव इंचने आकार द्यायचा आहे. म्हणजेच काय, तर तो वरचा भाग अशा पद्धतीने असा जोडायचा आहे व इथून आपल्याला खालचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने असा जोडायचा आहे. आपल्याला बाहीचं माप काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली बाहीचं कटिंग आहे. फक्त आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आता मी कट करते. आता जिथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथेही आपल्याला एक पॉइंट करून घ्यायचा आहे. म्हणजेच अशा पद्धतीने व इथूनही आपल्याला एक पॉइंट अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. आता हा भाग उघडायचा आहे व इथून आपल्याला समोरचा आकार जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा आपला समोरचा आकार कट झालेला आहे. आता जे मेन फॅब्रिक आहे त्याला एकदा प्रेस करून घ्यायचं आहे. आता पहा अशा पद्धतीने अस्तर व जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. तर स्टिचिंग करण्याआधी काय करायचं आहे ते आता आपण पाहूया. आता पहिल्यांदा पहा ही रेष आपल्याला दिसत आहे. हा एक पॉइंट आहे व हा एक पॉइंट आहे. म्हणजेच इथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे आपण आधी खूण करून घ्यायचं आहे व आता आपण कशा पद्धतीने जोडायचं आहे ते आता पाहूया. आता पहिल्यांदा सरळ टीप मारायची आहे.
आता दाब टीप मारून घ्यायचं आहे. दाब टीप मारत असताना नेहमी अस्तरच्या साईडला कापड येईल अशा पद्धतीने आपल्याला दाब टीप मारायची असते. नेहमी लक्षात ठेवा. दाब टीप ही अगदी व्यवस्थितच आली पाहिजे. जर मध्ये फटीत गेली तरी सुद्धा कापड तुमचं दिसू शकतं. त्यामुळे दाब टीप ही नेहमी अस्तरच्या साईडला अंतर ठेवून मारायची आहे. त्यालाच धार टीच असंही म्हणतात. आता आपल्याला अशा पद्धतीने कापड ठेवून सर्व बाजूनी टीप मारून घ्यायची आहे. आता सर्व बाजूनी टीप मारलेली आहे. आता एक्स्ट्राचं जर फॅब्रिक झालेला असेल तर तुम्ही ते कटिंग करून घेऊ शकता. आता इथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचं कापड जे आहे ते अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं. तर त्यासाठी अशा पद्धतीने इस्त्री करून घ्यायचं आहे व मध्य काढायचं आहे. म्हणजे मध्यापासून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून आता अशा पद्धतीने मध्य काढलेला आहे. आता इथून आपल्याला 1-1.5 इंचावरती खूण करायची आहे. इथून मध्यापासून इथून 1.5 इंच व इथून 1.5 इंच. इथून ही जी शेवटची पॉइंट आपल्याला दिसत आहे इथून 1.5 इंच, मध्यापासून आपल्याला 1.5 इंचने अशा पद्धतीने खूण करायची आहे. व हा जो मध्य दिसत आहे या मध्यावरती अशा पद्धतीने इकडची रेष अशा पद्धतीने जोडायची आहे. म्हणजेच इथून आपल्याला जी टीप मारायची आहे ती 2.5 इंच रेषेवरती मारायची आहे. म्हणजेच इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे आपल्याला 2.5 इंचला एक खूण करून घ्यायची आहे. व जी हा मध्य आहे इथून आपण 1.5 इंच सोडलेला आहे, इथून 1.5 इंच सोडलेला आहे. हा 1.5 इंच अशा पद्धतीने उचलून आपल्याला ह्या मध्यावरती अशा पद्धतीने घ्यायचा आहे व इथून आपल्याला सरळ टीप घ्यायची आहे. अडीच इंच आपण जिथे खूण केलेली आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने सरळ टीप घ्यायची आहे. आता इथून जो आपला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तोही अशा पद्धतीने इथे घेऊन टीप घ्यायची आहे. इथे आपल्याला थोडंसं मागे पुढे करावं लागेल. आता इथून पुन्हा आपल्याला पाठीमागे यावं लागेल. तर हा झाला आपण 2.5 इंचावरती पॉइंट तयार करून घेतलेला आहे. आता हे जे दिसत आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे टक्स फोल्ड म्हणजेच हा जो भाग आपल्याला वाढलेला आहे तो अशी चुनी घ्यायची आहे. पुन्हा एक अशा पद्धतीने एक तुम्ही थोडीशी छोटीशी चुनी घेऊ शकता अशा पद्धतीने. तर आता इथे आपल्याला 2 प्लीट्स घ्यायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने घेतलेत पहा. ही अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे व त्याला लागूनच अगदी छोटीशी एक प्लीट घेतलेली आहे. आता इकडची साईड अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आहे. व पुन्हा छोटीशी पुन्हा एक प्लीट घ्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपली स्लीव ही जी आहे ती तयार झालेली आहे. आता इथे तुम्ही एक नाजूकशी लेस अटॅच करू शकता
किंवा इथे 3 बटन जरी लावलात किंवा 3 आपल्याला जर मणी लावले तरी सुद्धा आपल्याला छान दिसेल. आता इथे मणी लावायचे असतील तर इथे तुम्ही मणीही अटॅच करू शकता. अशा पद्धतीने इथे मणी तुम्ही अटॅच करू शकता. तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता. पहा अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन तयार होईल. अशा पद्धतीने आता इथे मी मणी जॉईन करते. आता इथे मध्याला एक घ्यावा लागेल. आता इथे खालच्या साईडला आता इथे आपण नॉट अशा पद्धतीने नॉट घालायची आहे. नॉट घालण्यासाठी अशा पद्धतीने होल ठेवायचा आहे. त्या होलातून सुई काढायची आहे म्हणजे आपली गाठ अगदी व्यवस्थित बसते. तर पहा किती सुंदर अशी स्लीव तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.